आपला फोन म्हणजे आपलं बँक खातं आहे, आपला पर्सनल फोटो अल्बम आहे आणि आपली प्रायव्हेट डायरी सुद्धा तो असतो. पण विचार करा, जर या सगळ्यावरती कोणाची तरी नजर असेल तर? अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की जसं आपण कॉम्प्युटरला अँटीव्हायरस टाकतो तशी गरज मोबाईलला असते का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी काही खास टिप्स सुद्धा आपण देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की सिक्युरिटीच्या बाबतीत मोबाईल आणि कॉम्प्युटर काम कसं करतात. आता जर आपण विंडोज कॉम्प्युटर बघितला तर त्यामध्ये एखादी फाईल डाउनलोड केली की ती पूर्ण सिस्टीममध्ये कुठेही बदल करू शकते, म्हणून तिकडे अँटीव्हायरसची अधिक गरज असते. आता मोबाईलमध्ये काय असतं की एक ॲप दुसऱ्या ॲपच्या परवानगीशिवाय त्याची माहिती घेऊ शकत नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मोबाईल स्वतःच खूप सुरक्षित असतो, अपडेटेड असतो. पण यामध्ये काही धोके सुद्धा आहेत. तुमचा मोबाईल जर हॅक झाला तर तुमच्या प्रायव्हसीवरती गदा येऊ शकते. आता मग सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मोबाईलला अँटीव्हायरसची गरज आहे का? तर याचं उत्तर आहे हो आणि नाही, दोन्ही उत्तर आहे. जर तुम्ही इंटरनेटवरून APK फाईल डाउनलोड करता आणि इन्स्टॉल करता, म्हणजे फ्री नेटफ्लिक्स असेल किंवा काही व्हिडिओज डाउनलोड करायला, काही गेम्ससाठी आणि काही विशिष्ट साईट्स ओपन करण्यासाठी, पायरेटेड गोष्टी जर तुम्ही डाउनलोड करत असाल तर तुमचा फोन यावरती व्हायरसचा मोठा आघात होऊ शकतो, मोठा धोका व्हायरसचा असतो. पण जर तुम्ही फक्त प्ले स्टोअरवरून ॲप्स डाउनलोड करता, फोन अपडेटेड ठेवता आणि अनोळखी लिंकवरती क्लिक करत नसाल तर व्हायरस येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत किंवा ते अगदी नसतात. खरं सांगायचं तर प्ले स्टोअरमध्ये आधीच गुगल प्ले प्रोटेक्ट असं एक फीचर असतं जे सतत तुमच्या फोनमधील व्हायरस चेक करत असतं. त्यामुळे वेगळ्या अँटीव्हायरसची कोणतीही गरज भासत नाही. उलट काही फ्री अँटीव्हायरस ॲप्स जे आहे ते तुमची फोनमधली माहिती चोरू शकतात. मग आता तुम्ही म्हणाल की तरीसुद्धा मोबाईल हॅक होतातच की? आता त्याची 3 कारणं आहेत, ती आपण समजून घेऊया. बघा, व्हायरसपेक्षा सुद्धा जास्त धोका जो आहे ना तो ह्युमन एररचा आहे. म्हणजे आपल्या चुकांमुळे या गोष्टी घडत असतात. पहिला मुद्दा काय आहे तर तुम्हाला मेसेज येतो, तुमची लॉटरी लागली आहे, तुम्हाला बक्षीस मिळालं आहे, या लिंकवरती क्लिक करा आणि क्लिक केल्यावरती तुमचा डेटा लीक झाला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे परमिशन्सचा. एखादं टॉर्चचं जर ॲप्लिकेशन आहे आणि ते तुमच्या कॉन्टॅक्टशी किंवा गॅलरीची परवानगी मागत आहे तर समजा काहीतरी काळबेर आहे. तिसरा मुद्दा आपण बघूया, पब्लिक वायफाय. रेल्वे स्टेशन असेल किंवा कॅफेमधील मोफत वायफाय वापरून बँकिंग व्यवहार करणं हे धोक्याचं ठरू शकतं. मग आता सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायची आहे ते सुद्धा आपण बघूया. आता तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी या 5 गोष्टी आत्ताच करा. पहिला मुद्दा आहे, फक्त अधिकृत प्ले स्टोअर वापरा, ज्यावरती ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करता. म्हणजे नेहमी प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरूनच तुम्ही ॲप्स घेतले पाहिजेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, सिस्टीम अपडेट जो आहे ना तो महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा फोनचं एखादं सॉफ्टवेअर अपडेट येतं तेव्हा अनेक लोक आपण टाळतो. ते टाळायचं नाही आहे. त्यामध्ये सिक्युरिटी पॅचेस असतात जे नवीन व्हायरसला रोखत असतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ॲप परमिशन्सचा. सेटिंगमध्ये जा आणि बघा की कोणत्या कोणत्या ॲप्सला तुम्ही कशाची परवानगी दिली आहे. गरज नसताना ज्या परमिशन दिल्या त्या तुम्ही काढून टाकल्या पाहिजेत. उदाहरणार्थ जसं मी मगाशी म्हटलं, टॉर्चचं ॲप्लिकेशन आहे, समजा आता कॅल्क्युलेटरचं ॲप्लिकेशन आहे, त्याला कॅमेऱ्याची काहीच गरज नाही आहे, त्यामुळे ती परमिशन तुम्ही काढून टाका. चौथा मुद्दा आहे 2 स्टेप व्हेरिफिकेशन. तुमचा व्हॉट्सॲप असेल, गुगल अकाउंट आहे, त्याला 2 स्टेप व्हेरिफिकेशन नक्की लावा. पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सार्वजनिक वायफाय जे आहे ना ते टाळा. फ्री वायफाय वापरताना कधीही पासवर्ड टाकू नका, पैशांचे व्यवहार करू नका. तर मित्रांनो, थोडक्यात जर सांगायचं ना तर तुमचा मोबाईल हा स्मार्ट आहे, पण तो सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला अधिक स्मार्ट बनावं लागणार आहे. कोणत्याही फालतू अँटीव्हायरस ॲपवरती विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या सवयी बदला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मोबाईलमध्ये एखादा विचित्र अनुभव तुम्हाला सुद्धा आलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि त्यांना सुद्धा सतर्क करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 मराठी.